नमस्कार, मी हेमंत देसाई. भारतीय जनता पक्ष हा अत्यंत बलाढ्य पक्ष आहे. अजेय आहे, त्याचा पराभवच होऊ शकत नाही. अशा प्रकारचा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला सदैव असतो आणि राज्यामध्ये त्याच प्रकारचा आत्मविश्वास दिसतो. आत्मविश्वास असणं काही वाईट नाही, पण अति आत्मविश्वास असेल तर मतदार झटका देतात, नीट झटका देतात. नीट या शब्दाला एक वेगळा अर्थ आता प्राप्त झालेला आहे. नीट परीक्षेच्या निमित्ताने जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, जबरदस्त आंदोलन झालं, अभूतपूर्व आंदोलन झालं आणि त्यात जो लाठीमार झाला, पेलेट गन्स चालवल्या गेल्या आणि बिहारमध्येही ज्या प्रकारचा लाठीमार झाला त्याबद्दल संपूर्ण देशामध्ये संतप्त वातावरण आहे. आणि अभिजित दिपके यांनी जे आंदोलन केलं, महाराष्ट्राचा तो आहे, त्याबद्दल परत सगळ्या तरुणांना, जेन झीला नव्हे, जेन अल्फालाच नव्हे तर सगळ्यांनाच त्याचा अभिमान रास्त आहे महाराष्ट्रातल्या लोकांना. आणि आजही अभिजित दिपकेच्या वर वेगवेगळे आरोप करणं, त्याला टार्गेट करणं हे सुरू आहे. उदाहरणार्थ, एका RTI कार्यकर्त्यांनी अभिजितनी परदेशामध्ये शिक्षण घेतलं, त्याची फी कुठून आली, त्याच्या वडिलांचा पगार किती होता वगैरे चौकशा करणारी माहिती मागवलेली आहे. काही RTI ॲक्टिव्हिस्ट कशा प्रकारे एखाद्या संघटनेसाठी, पक्षासाठी काम करतात हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाची एक पद्धत आहे की आपण थेट एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टात न जाता कोणाला तरी सांगायचं की तू कोर्टात जा आणि वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये एक नॅरेटिव्ह सेट करणं, या चलाख्या भारतीय जनता पक्ष करतो. पण आज आपल्याला बोलायचं आहे ते पोटनिवडणुकांमधल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवावर. गुजरातमध्ये एक पोटनिवडणूक विधानसभेची झाली, त्यात भाजपचा विजय झाला. गुजरात भाजपच्या विजयाचं शिल्प सतत तिथे साकारलं जात असतं. गुजरातमध्ये कित्येक वर्ष नरेंद्र मोदी यांचाच प्रभाव आहे आणि तो आजही दिसून आला. पण भाजपचं मार्जिन कमी झालंय, भाजपच्या उमेदवाराचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथे झटका मिळालेला आहे. वातावरण बदलतं आहे, जनतेला वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा जर भाजप पूर्ण करत नसेल तर जनता भाजपच्या फुग्यालाही टाचणी लावायला तयार आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय झाला, जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये, आणि भाजपचा पराभव झाला. भाजपचे तिकडचे एकेकाळी गृहमंत्री सुद्धा राहिलेले, तिथले त्यांचे उमेदवार विजयी झालेले पूर्वीचे नरोत्तम मिश्रा, मोठे नेते, त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती, त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. ज्याला देण्यात आलं त्याचा पराभव झाला. काँग्रेसने तो पराभव केला. 6,000 किंवा अशा मतांनी पराभव झालाय. पण मध्य प्रदेशमध्ये जे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, त्यांचा जमीन घोटाळा गाजलेला आहे. अलीकडच्या काळात त्यांनी जमिनी कशा खरेदी केल्या, भूखंडात कसे कसे गैरव्यवहार केले, किती फायदा कमवला, याच्या बातम्या आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तूर खरेदी करण्यात ते कमी पडले म्हणून केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हेही नाराज झाले आणि मुख्यमंत्री मोहन यादवांनी हे सगळं प्रकरण शिवराज सिंग चौहान यांच्यावरती ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते पूर्णपणे मोहन यादवांनी केलेले आरोप कसे खोटे आहेत हे दाखवलं शिवराज सिंग चौहान यांनी. शिवराज सिंग चौहान यांना मध्य प्रदेशच्या राजकारणात बाजूला केलं. पण या दोघांमधली स्पर्धा आणि एकूण भारतीय जनता पक्षाचं राजकारण, मध्य प्रदेश हे सुद्धा संघ भाजपची मोठी भूमी आहे, तिथे भाजपचा पराभव झाला. आणि ही जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये जे एक अगोदर जे जिंकून आलेले काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्यावरती बँकेच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात आरोप झाला, त्यांना शिक्षा झाली, त्यांना राजीनामा द्यायला लागले आणि काँग्रेसने हकालपट्टी केली त्यांची. पण अशा अत्यंत प्रतिकूल मतदारसंघातही काँग्रेसचा विजय होतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ भाजपला हा एक प्रकारचा सिग्नल दिलेला आहे
आणि सगळ्यात महत्त्वाचा विजय बिहारमधला प्रशांत किशोर यांचा, जे एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सल्ला देत होते, नितीश कुमारांना सल्ला दिला, त्यांनी तृणमूल काँग्रेसला सल्ला दिला, जगनमोहन रेड्डीला सल्ला दिला आणि अनेक ठिकाणी त्यांनी दिलेला सल्ला यशस्वी ठरून त्या ठिकाणच्या या नेत्यांना यश मिळालं, राष्ट्रीय स्तरावरती मिळालं, राज्य स्तरावरती मिळालं. पण प्रशांत किशोर यांचा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसुराज्य पक्षाचा दारुण पराभव झाला, अनेक ठिकाणी डिपॉझिट गेली त्यांची. पण बांकीपूर मतदारसंघ ज्या ठिकाणी त्यांना विजय मिळाला प्रशांत किशोर यांना, तो ऐतिहासिक आणि विक्रमी आहे, अभूतपूर्व आहे. याचं कारण भारतीय जनता पक्षाची जी जागा पाटण्यामधली, त्या पाटण्यामधला एक मतदारसंघ, तिथे नितीन नवीन जे भाजपचे तिकडनं विजयी झालेले उमेदवार 51,000 किंवा अशा मतांनी, त्या ठिकाणी प्रशांत किशोर यांचा हा नवा पक्ष 2-4 वर्षापूर्वीचा तो विजयी झाला आणि प्रशांत किशोर विजयी झाले त्यामध्ये. आणि त्यांचा विजय जो आहे तो जर आपण म्हटलं की नितीन नवीन यांचा मला वाटतं 50-51-52 मत विजय झाला असे, आता भाजपचा तिथे पराभव झाला तो 18-19,000 मतांनी. म्हणजे किती मोठा फटका, 70,000चा फटका एक प्रकारे भाजपला तिथे मिळालाय. पाटण्यामध्ये जो पाटण्याचा हा मतदारसंघ, त्याच्यामध्ये हा उच्च जातींचा, उच्च वर्गीयांचा, सुशिक्षित लोकांचा, जो भारतीय जनता पक्षाचा 35 वर्ष भाजपचा तिथे उमेदवार निवडून आला. त्याच्या अगोदर कम्युनिस्ट डाव्या विचाराचे लोक तिथे येत होते, पण 35 वर्ष जो भाजपच्या हातात असलेला हा मतदारसंघ, तिथे भाजपचा पराभव झाला. पाटण्यामध्ये हा किती महत्वाचा विजय. तिथे तेजस्वी यादव यांच्या म्हणजे RJDचा जो उमेदवार होता त्याचे मार्जिन, त्याला मतांची टक्केवारी त्याची खूपच कमी झाली. तेजस्वी यादव यांचा दारुण पराभव झाला. पण नितीश कुमार आज पाटण्यामधनं बाहेर निघून आता ते राज्यसभेचे खासदार आहेत. बिहारचं नेतृत्व इतके वर्ष नितीश कुमार यांच्याकडे होतं, त्याचाही फायदा भाजपला होत होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता नितीश कुमार यांचा JDU पक्ष, त्याची एकूण ताकद कमी झाली आणि तिकडचे जे सम्राट चंद्रगुप्त नाही, सम्राट सिंह जे आहेत ते त्यांचे मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांना याचा फटका बसलेला आहे. म्हणजे ते मुख्यमंत्री जे आहेत ते अतिशय काय म्हणतात, त्यांना जबर फटका मारायला पाहिजे. कारण बिहारच्या राजधानीच्या ठिकाणी सम्राट चौधरी हे जे आहेत, सम्राट चौधरी, ते त्यांच्या शिक्षणावरती प्रश्नचिन्ह होतं, जे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर वारंवार प्रश्न उपस्थित करत होते. त्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे आणि असा मुख्यमंत्री भाजपचा, हे लक्षात घ्या. भाजप चारित्र्य संवर्धनाच्या गोष्टी करतो, पण हा मुख्यमंत्री आहे, त्याच्या शिक्षणाबद्दल जसा पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते गेली अनेक वर्ष, तसंच सम्राट चौधरी यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यामुळे डबल इंजिन म्हणतात, ते इंजिन या मतदारसंघातही बस झालेलं आहे, ते थांबलेलं आहे. याचा अर्थ सगळ्या देशात, संपूर्ण देशात मोदी विरोधी, भाजप विरोधी लाट आलेली आहे, असं मी मुळीच निष्कर्ष काढत नाही, हे लक्षात घेतो. परंतु वातावरण हळूहळू बदलत आहे. एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने चंदा चोरी, म्हणजे अयोध्येच्या राम मंदिरामधले देणगीचे पैसे लुटण्यात आले, 1400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. बनारसला, वाराणसीला, त्या तिकडच्या मंदिरांचं पुनर्निर्माण करण्याच्या याच्यात अनेक मंदिरं ही पाडण्यात आली, त्याच्याबद्दल फार मोठा रोष आहे. राम मंदिर जिथे अयोध्येत झालं तिथे भाजपचा विजय झाला नाही. लोकसभेमध्ये भाजपला फटका बसला 2024 साली. त्याचं कारण अयोध्येतही बसला आणि एकूणही बसला, भाजपची लोकप्रियता कमी झाली. आणि त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नीट परीक्षेच्या निमित्ताने परीक्षा गैरव्यवहार, पेपर फुटी याच्यावरून जेन झी, जी आज साधारण 30-35% भारतामध्ये जेन झी आहे, आणि त्याचा जो रोष आहे,
या पाटण्यामध्ये सुद्धा जेनझीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि जंतर मंतरवर ज्या प्रकारे व्यवहार केला गेला, केवळ कडक कायदा केला म्हणजे प्रश्न सुटला असा नाही. एक तर नीट परीक्षा विकेंद्रित पद्धतीने घेतली जावी अशी अनेक राज्यांची मागणी आहे. आणि पेपर फुटीमध्ये ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक त्याच्यामध्ये गुंतलेत असं उघडकीस आलेलं आहे. आणि शिवाय ज्या प्रकारे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केवळ दिल्लीत नाही झाला, मुंबई ठिकठिकाणी झाला. आणि आजही अभिजित दीपकेला ज्या प्रकारे त्याच्यावरती आरोप करणं, त्याच्यावरती दबाव आणणं हे चालू आहे, ते लोकांना आवडलेलं नाही. अतुल लिमये जे संघाचे एक मोठे नेते आहेत, त्यांनी सुद्धा या आंदोलकांवरती ते आंदोलन म्हणजे त्यांना कुठल्या संघटनांचा त्यांना म्हणजे एकूण अर्बन नक्षल जवळजवळ त्यांना ठरवल्यासारखं त्यांच्या एकूण वक्तव्यातनं हे दिसून येतं. एकीकडे सरसंघचालक म्हणत होते शेवटी म्हणजे आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये की यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता. या सरसंघचालकांना उशिरा जाग आली आणि संवाद साधायचा म्हणतात आणि त्यांचेच एक नेते हे त्यांच्यावरती आरोप करतात. केवळ अतुल लिमये नाही, आणखीन संघाचे जे प्रचारक आहेत, संघाचे नेते आहेत, भाजपचे अनेक नेते आहेत, ते वाटेल ते आरोप करतात त्यांच्यावर. आणि हे अभिजित दीपकेचं आंदोलन कसं घातक आहे, देश विघातक आहे, थोडक्यात ते देशद्रोही आहेत असं ठरवण्याचा प्रयत्न चाललाय. जेवढं अशा प्रकारे हे वागतील तेवढा भाजपला याचा फटका बसेल हे लक्षात घेतलं पाहिजे. आज दुसऱ्याही काही गोष्टी आहेत की ज्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार वागतंय ते लोकांना पसंत पडत नाहीये. भाजपवरती केलेला आरोप म्हणजे देशावरती केलेला आरोप, भाजपच्या एखाद्या धोरणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर विकासच मान्य नाही विरोधी पक्षांना असं म्हणणं. आता एक माजी न्यायाधीश सुद्धा म्हणायला लागलेले आहेत की विकास म्हणजे केवळ पूल आणि ब्रिजेस आणि रस्ते नाही. विकास कसा पाहिजे, विकास कशा प्रकारचा पाहिजे असे प्रश्न लोक उपस्थित करतात. माजी न्यायमूर्ती उपस्थित करतात, विद्यमान न्यायमूर्ती उपस्थित करतात. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणं हे चुकीचं नाहीये आणि अशांना टार्गेट करणं योग्य नाही असंही न्यायमूर्ती भुयान यांच्यासारखे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात. याची दखल घेतली जाणार की नाही हा खरा प्रश्न आहे. आता एक तुम्हाला सर्वे सांगतो, जे अलीकडे सी वोटरनी जो सर्वे केला होता संपूर्ण देशात, त्यामध्ये असं म्हटलं होतं की 50% लोक जे आहेत ते आज जंतर मंतरचं आंदोलन किंवा नीट प्रश्न हा ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकारने हाताळला तो अजिबात योग्य नव्हता असं सांगितलं. या सर्वेमध्ये दुसरंही असं दिसलं की पोलीस दहशतवाद जो आहे, पोलिसांनी जो दंडुकीशाही केली त्याचाही तपास केला पाहिजे असं 62% लोकांचं म्हणणं आहे. आणि त्याच वेळी राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत आहे असाही निष्कर्ष निघाला त्या सर्वेमध्ये. हा अलीकडचा लेटेस्ट सर्वे. नरेंद्र मोदी आजही आघाडीवरती आहेत सगळ्यात म्हणजे लोकप्रिय नेते म्हणून, पण नरेंद्र मोदी हे 12% आघाडीवरती आहेत आणि राहुल गांधी हे हळूहळू पुढे चाललेले आहेत. मोदी यांची लोकप्रियता थोडक्यामध्ये लोकप्रियतेचं जे शिखर होतं ते हळूहळू कमी होतं आणि ते साहजिक आहे. टप्प्याटप्प्याने अँटी इन्कम्बन्सी वाढू शकते हेही भारतीय जनता पक्षाला लक्षात घ्यावं. काय काय चाललंय बघा. पप्पू यादव ज्यांनी लोकसभेमध्ये संसदेमध्ये चंदा चोरीच्या बाबत म्हणजे आता काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी आंदोलन केलं होतं, एक प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं. साधू महंतांच्या वेशात ते तिथे आले आणि मग ज्या मिळालेल्या देणग्या ते घेऊन पळून जात होते अशा प्रकारचं ते आंदोलन होतं. काँग्रेसचं आंदोलन होतं पप्पू यादवचं. त्या पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सुरा घेऊन त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातला एक पळून गेला. एक जो आहे हे दोघंही
एक पकडला. हे दोघंही भाजपशी संबंधित असल्याचं पुढे आलेले. ते भाजपचेच आहेत ते. काय चाललं, तुम्ही सुरा घेऊन हल्ला करायचा प्रयत्न करता? जसं पेलेट गन चालवल्या तिथे इलेक्ट्रिक झटका बसणारे दंडुके वापरण्यात आले, खिळे बसवले दंडुके घेऊन मारण्यात आलं जंतर मंतरवरती, महिलांचे कपडे फाडण्यात आले आणि असाच प्रकार बिहारमध्ये घडलेला होता. बिहारमध्ये सुद्धा भाजपने दंडुकेशाही केली, दादागिरी केली. कावड यात्रेमध्ये सुद्धा असे उघडे बंब लोक ज्या प्रकारे नाचतायत, आता ही काय भारतीय संस्कृती आहे? हे चालतं तुम्हाला? बेहोश होऊन असं धिंगाणा घातल्यावर का नाचतात? गाड्यांची तोडफोड केली त्यांनी कावड यात्रेमधल्या लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे हे काय चाललंय काय? आज अशी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचं नाव सांगून, हिंदुत्व आम्ही जपतो असं सांगून ज्या प्रकारे अनैतिक व्यवहार चाललेले आहेत, काळा पैसा आणण्याचं आश्वासन पाळू शकले नाहीत, पाळलंच नाही, ते विसरून गेले. नोटाबंदीच्या वेळी सुद्धा ज्या लोकांचा बळी गेला त्यांची पर्वा मोदींनी केली नाही, चूक मान्य केली नाही. शेतकरी आंदोलनात 700 लोक गेले, मरण पावले आणि नीटच्या या सगळ्या परीक्षेच्या गोळामुळे 20-22 तरुणांचा बळी गेला. याबद्दल भारतीय जनता पक्षाला खंत वाटली नाही. उलट मीच या तरुणांना माफ करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मी तुम्हाला सांगतो की हळूहळू मोदी यांची लोकप्रियता खूप भराभरा कमी होते. अमित शहा हे मोदी यांचे उजवे हात म्हणून लोकप्रिय आपण म्हणूया, पण त्यांची लोकप्रियता, त्यांचा करिश्मा तशा प्रकारचा नाही. उद्या जर मोदींची लोकप्रियता कमी झाली तर अमित शहाची लोकप्रियता कमी होईल. योगी आदित्यनाथ ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं सरकार वागतंय त्यामुळे त्यांची सुद्धा लोकप्रियता कमी होते. कारण चंदा चोरीमध्ये हे भाजपचेच लोक आहेत त्याच्यामध्ये, आणि अनेक साधू महंत भाजपवरतीच टीका करतात. ज्या प्रकारे हा सगळा व्यवहार झाला तो. आणि तोच आता सिद्धिविनायक मध्ये मुंबईत काय झालं, अनेक ठिकाणचे जे व्यवहार पुढे आले, मंदिरामध्ये जसा डल्ला मारलाय. आणि एवढंच नव्हे तर राम मंदिराच्या आंदोलन सुरू झाल्यापासून लोकांकडनं जे पैसे गोळा केले गेले कित्येक वर्ष, त्याचा हिशोब कोणी दिलाय? ज्याप्रमाणे निवडणूक रोख्यांचा उपयोग भाजपने स्वतःसाठी घेतला, सगळ्या यंत्रणांचा वापर करून गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचं खातंच गोठवलं, बँक खातं गोठवलं, आणि काँग्रेसचं रसद कशी कमी होईल, म्हणजे त्यांना खर्चच करता येणार. मुळात काँग्रेसकडे आज पैसाच नाहीये. अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे लोकांना पसंत पडणार नाही. तुम्ही कितीही दादागिरी केली तरी आजची जी पिढी आहे, तरुण पिढी विशेषतः, ती बारकाईने बघत असते सगळं, त्यांना दिसते ना सगळं. आणि 2029च्या निवडणुकीमध्ये अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टी हे महत्वाचा रोल असेल. अभिजितने सांगितले की मी निवडणुकीत भाग घेणार नाही आम्ही, पण आम्ही लोकांचे प्रश्न हाती घेऊ. आणि त्याला अनेक जण फोन करतायत, व्हिडिओ कॉल करतायत, ऑडिओ कॉल करतायत आणि आपल्या समस्या सोडवाव्यात म्हणून आवाहन करतात. झारखंडच्या विद्यार्थ्यांनी फोन केला. अभिजित म्हणाले की मला जे जे करता येईल ते मी करीन, मी म्हणजे त्यांचा पक्ष करीन. आता त्यांचा पक्ष म्हणजे त्यांची संघटना आहे, आणि त्यांची संघटना एक दबाव गट म्हणून प्रयत्न करेल. ज्याप्रमाणे नवनिर्माण आंदोलन होतं गुजरातमध्ये, बिहारमध्ये नंतर आंदोलन सुरू झालं, तो नवनिर्माण पक्ष काही निघाला नाही. आणि नवनिर्माण आंदोलनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळं, नवनिर्माण आंदोलनाचा काही पक्ष निघाला नाही. पण सिंहासन खाली करो, जनता आती है असा नारा दिला गेला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी ज्यावेळी जनता पक्षाची राजवट आली त्यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण काही सत्तेत नव्हते. त्याचप्रमाणे अभिजित दिपके आणि त्याचे सगळे सहकारी कॉक्रोच पार्टी ही एक प्रकारे दबाव गट म्हणून काम करू शकते. पण त्यांचे जे विचार आहेत
ते अजिबात भाजप आणि संघाच्या जवळचे बिलकुल नाही आहेत. ही संघाचीच बी टीम आहे असेही आरोप झाले त्यांच्यावरती, पण तसं बिलकुल नाहीये. कुठलंही नवं आंदोलन उभं केलं की त्याला टार्गेट करणं, त्याला बदनाम करणं, ही सवय भारतीय जनता पक्षाला विशेषत्वाने आहे आणि ती त्यांनी सोडून दिली नाही तर भाजपचीच बदनामी होणार की भाजप फक्त चिखलफेक करतो, आपण सोडून सगळे बाकीचे लोक देशद्रोही आहेत, देशविघातक कामं करतात, विकासाची त्यांना काही पडली नाही, अशा प्रकारचा कितीही प्रचार केला तरी आता याचा फार अतिरेक होऊ लागलेला आहे. लोकांना आता कळायला लागलेले आहे, लोकांचे डोळे हळूहळू उघडतात आणि विशेषतः जे नवशिक्षित युवक आहेत किंवा जे शिकतायत ते शिक्षणाच्या प्रश्नामुळे अस्वस्थ आहेत. भारतीय जनता पक्षाने या पोटनिवडणुकांच्या निकालाचा नीट विचार केला नाही, मंथन केलं नाही तर भाजपला आणखी झटके मिळू शकतात. परंतु या विजयामुळे प्रशांत किशोर हे सुद्धा असे विजयाने बेहोश वगैरे बिलकुल झाले. ते असं म्हणाले की आमचा मुद्दा एवढाच आहे की बिहारचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी बिहारमधलं जे स्थलांतर होते, बिहारमध्ये उद्योग येत नाहीत म्हणून, तिथे बिहारमध्ये उद्योग आणावेत, मोदीजींनी उद्योग आणावेत, त्यामुळे स्थलांतर इथलं रोखलं जाईल आणि शिक्षणावरती भर द्यावा, उद्योगधंद्यांवरती भर द्यावा. प्रशांत किशोर तरुणांचे प्रश्न मांडतात आणि भारतीय जनता पक्ष भावनात्मक मंदिरांचं हिंदुत्वाच्या नावाखाली केवळ भावनात्मक राजकारण करायचं, मतदारांना गंडवायचं आणि फक्त मतं मिळवायचा विचार करायचा. त्यासाठी व्होट चोरी करतील, ते काही करतील, गडबडी करतील, लोकांना पैशांचा लालूच दाखवायची, हे सगळे उपद्व्याप करतील. पण तरुण वेगळे आहेत आता, जेन झीचा विचार करा, त्यांच्या मागण्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा विचार करा, नाहीतर भाजपला पुन्हा पुन्हा नीट झटका मिळेल, एवढं मात्र लक्षात ठेवायला लागेल. तुर्तास इथेच सांगतो. हेमंत देशमुख ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, चॅनल सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबून, आणि व्हिडिओ व्हायरल करायचा आहे एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो.